दावत इस्लामी हिंद म्हटल्यानंतर असं वाटत असेल की बा फक्त ही सोसायटी मुस्लिमांकरता आहे, परंतु आता सर्वांना हे आणखी कळलं की या सगळ्या जाती धर्माचे लोक आणि त्यांना सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत केली जाते, व्याजमुक्त मदत केली जाते. हे एक खूप मोठा विषय आहे. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी आपली राज सोसायटी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढे भविष्यात जेव्हा कुठे गरज पडत असेल निश्चितपणे तुमची मदत करण्यासाठी मी पुढे येईन. भुसावळ येथे सर्वधर्मीय बांधवांच्या आचार विचार प्रदानातून ईद मिलन कार्यक्रम आनंदात संपन्न. भुसावळ येथील राहत को-ऑप क्रेडिट सोसायटी व जमाते इस्लामी हिंदच्या व यंग ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन स्नेहमिलनाचा कार्यक्रम एकमेकांच्या आचार विचार प्रदानांनी आनंदित वातावरणात संपन्न झाला. सदर ईद मिलनाच्या या कार्यक्रमात दुपारी 3:30 वाजता महिलांचा तर संध्याकाळी 7 वाजता पुरुषांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात विविध जाती धर्मातील बांधव तसेच विविध शासकीय अधिकारी तसेच नगराध्यक्ष व सत्ताधारी विरोधक गटातील नगरसेवकांनी व पत्रकार बांधवांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविले होते. विविध मान्यवरांनी आपले आचार विचार ही मांडले आणि शीरखुर्मा व आहाराचा आस्वाद सर्वांनीच घेतले. विशेष म्हणजे या ईद मिलन स्नेह मिलनात जातीय सलोखा दिसून आले व एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. सोसायटी म्हटलं तर सर्वात अगोदर समोर चेहरा येतो पिळवणूक, चक्कर म्हणजे व्याजावर व्याज, चक्रव्याज व्याज जो काही विषय असेल, पण इथं व्याजमुक्त सोसायटी स्थापन केली आणि ती 5 लाख लोक एकत्रित येऊन ती चालवत आहे. हे खूप मोठा माझ्यासाठी तरी आश्चर्याचा धक्का आहे. कारण आपण बघतोय की संपूर्ण कोणी असो आज सर्व पैशाच्या पाठीमागे धावत आहेत. परंतु अशा वेळेला आणि सोसायटीचं नावही काय ठेवलेलं आहे, राहत, जिथं आपल्याला दिलासा मिळेल, जिथं आपल्या मनाला दिलासा मिळेल अशी राहत सोसायटी. आणि अशा राहत सोसायटीने छोटे छोटे लोकांना घडवण्याचं काम चांगलं करत आहेत. जेव्हा कार्यक्रमाची पत्रिका मिळाली थोडं मनामध्ये संकोच होता. संकोच असं की लहानपणापासून डोक्याचे टाकलेलं असतं, त्यामुळे थोडी अडचण येते. आता जमाते इस्लामी आता लहानपणापासून थोडंसं ऐकल्यानंतर असं काहीतरी वेगळं वाटत होतं. पण इथं जोपर्यंत आपण एकमेकाशी बोलत नाही, जोपर्यंत आपण एकमेकाशी भेटत नाही, जोपर्यंत आपण आपले विचार आदान प्रदान करत नाही, जोपर्यंत कोणाचे विचार आपण ऐकून घेत नाही, तोपर्यंत कोणाच्या संदर्भात गैरसमज असू शकतात. परंतु आज आपलं काम प्रत्येक क्षेत्रात आहे की अगदी तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करताय, तुम्ही वृक्ष लागवडी करतायत, गोरगरिबांना साथ देतायत, व्याजमुक्त सोसायटी चालवतायत. हे म्हणजे आश्चर्य आहे. आणि अशा तुमच्या चांगल्या कामास मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही बोलवलं आणि आज मी आवर्जून इथं हजर झालो हे माझ्यासाठी चांगलं झालं. कारण आपण आपलं चांगलं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण एकमेकाला समजून घेऊ शकत नाही. चला, आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी आवर्जून आठवणीने निमंत्रण द्या. निश्चितपणे आम्ही आपल्या कार्यक्रमामध्ये येऊ आणि भविष्यात आपल्या हातून एक चांगला समाज घडवण्याचं काम आणखी चांगल्या प्रकारे होईल एवढी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.